नमस्कार सर्वांना, स्वागत आहे तुमचं नवीन व्लॉगमध्ये। तर आजचा व्लॉग मी बनवणार आहे घटस्थापना का करतात, कशी करतात, त्याचबरोबर नवरात्री कशी साजरी करतात आणि रोज वेगवेगळ्या रंगाचे कपडे का घालतात, तसेच हे कलर कसे ठरवले जातात, घटस्थापना विधी कसा करतात आणि नवरात्री साजरी करण्यामागची कथा काय आहे हे तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे। जर चॅनलला सबस्क्राइब केला नसाल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। तर नवरात्री ही आपण वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळ्या प्रकारे सगळीकडे साजरी करतोच। दुर्गा मातेची स्थापना करतो आणि त्याची पूजा करतो, फार भक्तिभावाने ही पूजा करतो आणि ही आपली धार्मिक परंपरा आहे। घरामध्ये देखील आपण घट बसवतो आणि त्याची देखील व्यवस्थित पूजा करतो आणि नवरात्री साजरी करण्यामागची धार्मिक, आध्यात्मिक तसेच शारीरिक आणि सामाजिक देखील कारणे आहेत। तर शरीर देखील आपले नीट राहते, कारण का आपण काय करतो तर देवीची गाणी लावतो आणि त्याच्यावरती आपले जे टिपऱ्या आहेत, गरबा आहे, हे नृत्य आपण करतो। जेव्हा आपण दुर्गा मातेची स्थापना करतो तेव्हा आध्यात्मिक म्हणजे मन शांत होतं, आपलं प्रसन्न वाटतं आपल्या मनाला। एखादं काहीतरी वेगळं रोजच्या जीवनातून थोडंसं वेगळं आणि मनाला प्रसन्न वाटतं, म्हणून हे आध्यात्मिकदृष्ट्या देखील चांगलं आहे। सामाजिक कारण काय आहे तर समाजामध्ये सर्वजण एकत्र येऊन ही स्थापना करतात मूर्तीची आणि सर्वजण मिळून गाणी लावून नृत्य करतात आणि गरबा खेळतात, टिपऱ्या खेळतात। असं वेगवेगळ्या प्रकारे आपण ही परंपरा चालू ठेवतो। त्याचप्रमाणे धार्मिक कारण काय आहे, त्यामागची कथा काय आहे, हे कधीपासून आपण स्थापना करतो, हे सर्व मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। कथा काय आहे सांगते मी तुम्हाला। तर महिषासुर नावाचा एक शक्तिशाली राक्षस असतो आणि त्याला ब्रह्मदेवाकडून वरदान मिळालेलं होतं की कोणताही देव पुरुष असेल किंवा राक्षस असेल त्याला मारू शकणार नाहीत। हे वरदान मिळाल्यानंतर महिषासुर अत्यंत निर्दयी आणि गर्विष्ठ झाला। सर्व देवतांवर तो अत्याचार करू लागला आणि तेव्हा सर्व देवतांनी एकत्र येऊन आपल्या शक्ती एकत्र करून जेव्हा देवीचे आव्हान केले, त्या आव्हानातून एक शक्तिशाली देवी प्रकट झाली, ज्याला आपण दुर्गा आणि महिषासुर मर्दिनी म्हणून ओळखले जातो। तर दुर्गा देवी ही शस्त्र घेऊन सिंहांवर स्वार झाली आणि तिने महिषासुराला आव्हान दिले आणि महिषासुराने देखील आपले शक्तिशाली सैन्य घेऊन देवीवर आक्रमण केले आणि हे युद्ध 9 दिवस 9 रात्री चालू होते। महिषासुर अनेक रूपे धारण करून देवीला हरवण्याचा अतोनात प्रयत्न करत होता, पण अखेर देवीला 10व्या दिवशी देवीने महिषासुराचा वध करून विजय मिळवला आणि हा विजय असत्यावर सत्याचा होता, अन्यायावर न्यायाचा होता आणि अधर्मावर धर्माचा विजय होता। ह्याच्या स्मरणार्थ आपण नवरात्री साजरी करतो आणि तो दिवस होता विजयादशमी आणि दसरा, त्याला आपण विजयादशमी असं म्हणू शकतो। तर त्या नवरात्रीमध्ये 9 दिवसांमध्ये जी देवीची रूपं बाहेर पडली, त्यातील पहिले रूप आहे शैलपुत्री आणि देवीचे पहिले रूप पर्वतराज हिमालयाची मुलगी। दुसरं रूप आहे ब्रह्मचरिणी म्हणजेच तपश्चर्यातील देवी। तिसरं रूप आहे चंद्रघटा म्हणजे चंद्राच्या आकारासारखी घंटा धारण करणारी देवी। चौथं रूप आहे कुष्मांडा म्हणजे विश्वाच्या सृष्टीची देवी। 5वं रूप आहे स्कंदमाता, कार्तिकेयची माता। 6वी कात्यायन ऋषीने आराधलेली देवी। 7वी देवी आहे कालरात्री म्हणजेच दृष्टांचा नाश करणारी। 8वी देवी आहे महागौरी, अत्यंत शुभ मानणारी देवी। सिद्धरात्री म्हणजे 9वी देवी सिद्धरात्री आणि सिद्धी प्रदान करणारी देवी। तर ही रूपं 9 दिवस 9 रात्री देवीची रूपं ही आपल्याला पाहायला मिळाली। घटस्थापना कशी करतात तर घटस्थापना करताना एक पाण्याचा कलश घ्यायचा आहे, त्याच्या वरती एक नारळ आणि खाऊची पानं ठेवायची आहेत। त्याच्यामध्ये कलशामध्येच मोती आणि एक सुपारी टाकायची आहे। त्याचबरोबर कडेहून
कलशाच्या कडेहून माती आणि त्याच्यामध्ये सप्तधान्य म्हणजे 7 प्रकारचे धान्य व्हायचे आहे आणि त्याची विधीपूर्वक पूजा करायची आहे. धूप अगरबत्ती लावायची आहे आणि ही पूजा भक्तिभावाने आणि श्रद्धेने करायची आहे. त्याचबरोबर मी तुम्हाला सांगणार आहे की वेगवेगळ्या रंगाचे कपडे का परिधान करतात आणि ते कसे ठरवले जातात कलर. तर हे कलर ज्या त्या वर्षी ठरवले जातात. ग्रहताऱ्यांच्या दिशांवरून हे कलर ठरवले जातात आणि हे कलर घातल्यानंतर शुभ मानले जाते. तसंच कलर घातल्यानंतर आपल्यावर देवीचा आशीर्वाद आहे अशी एक धार्मिक भावना आहे. तर ही नवरात्रीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. ही जर माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक करा, चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि पुन्हा भेटूया पुढच्या अशा इंटरेस्टिंग व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय आणि सगळ्यांनी काळजी घ्या. थँक्यू.